दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बऱ्याच जणांना, गरजूंना आपापल्या परीने आपण त्यांना मदत करीत असतो. एखादी व्यक्ती गरजू आहे, एखादी व्यक्ती अडचणीमध्ये आहे, आपल्याला त्यांच्याबद्दल एक प्रकारचा कळवळा येतो आणि आपण त्यांना मदत करतो. मी स्वतः सोशल वर्क फील्डमध्ये आहे आणि मी अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं आहे. ज्यांना एड्स झालेला आहे, जे आता सध्या मी आदिवासी लोकांमध्ये काम करीत आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्याला एक प्रकारची दया येते, एक प्रकारचा कळवळा येतो आणि आपण त्यांच्यासाठी हे काम करत असतो. परंतु कधीकधी असं वाटतं की आता बरेच वर्ष झाले आणि कधीकधी आपल्याला मनातून असं वाटतं की हा कळवळा थोडा कमी झालेला तर नाही ना. आपल्याला कदाचित हे रोजचंच काम आहे आणि ते जाऊन करायचंच आहे, त्याच्यामुळे जो कळवळा मनातून यायला पाहिजे, कधीकधी असं वाटतं की तो आता कमी झालेला आहे का. ज्यावेळेस मदर तेरेसाबद्दल मी वाचतो त्यावेळेस त्यांनी शेवटपर्यंत सेवा केली. तो एक कळवळा त्यांच्या मनामध्ये लोकांबद्दल होता. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जर उदाहरण बघितलं की तो आमचा आदर्श आहे. त्यांनी शेवटपर्यंत लोकांची सेवा केली. आपण उदाहरण बघतो, जे जे लोक त्याच्याजवळ आले, वचन असं सांगतं, त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला आणि मग त्यांनी त्याला बरे केले. प्रभू येशू ख्रिस्त नगरामधून सर्व ठिकाणाहून फिरत होता. बघा, मत्तई 9 ह्याच्या अध्यायामध्ये त्याच्या कामाविषयी लिहिलेलं आहे की सर्व ठिकाणी फिरत होता आणि लोकांना बघून त्याला त्यांचा कळवळा येत होता. आणि हे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी वधस्तंभापर्यंत केलं. येशू ख्रिस्त ह्याचसाठी ह्या जगामध्ये आला होता आणि त्याच्या शिष्यांनी म्हणजे आता आपण हे काम पुढे चालवावे अशी त्याची इच्छा आहे. अनेक लोक एकटेपण अनुभवत आहे, कोणाला आजार आहे, कोणी पापात आहे आणि आपण आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्यापर्यंत पोचावे अशी येशूची इच्छा आहे, अशी देवाची इच्छा आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा आदर्श कुठलाही आमच्या समोर नाही आहे. आम्हाला लोकांची शारीरिक तसेच अनेक आत्मिक गरजा आहे, ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई ह्याचा 9वा अध्याय आणि 38वा वचन, मॅथ्यू चॅप्टर 9 and verse 38. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामगरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.